सामना होणार होता, मात्र पाकिस्तानच्या वतीने जे हल्ले सुरू आहेत आणि जी परिस्थिती आता निर्माण झाली त्यानंतर धर्मशाळेतील IPSचा सामना जो आहे तो रद्द करण्यात आला। या क्षणाची महत्त्वाची ब्रेकिंग बातमी आपण बघतोय। कुपवाडातील सीमारेषेवर देखील पाकिस्तानच्या वतीने सध्या ड्रोन हल्ले सुरू आहे। भारताच्या 3 राज्यात पाकिस्तानने ड्रोन हल्ले केलेत। जम्मू, राजस्थान, पंजाबमध्ये पाकिस्तानच्या वतीने हल्ल्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय। कुपवाडातील सीमारेषेवर सध्या ड्रोन हल्ले सुरू असल्याची माहिती समोर येते। भारताच्या 3 प्रमुख राज्यात पाकिस्तान ड्रोन हल्ले करण्याचा प्रयत्न करतोय। जम्मू, राजस्थान, पंजाबमध्ये पाकिस्तानच्या वतीने हल्ले करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय, मात्र भारताने चोख प्रत्युत्तर पाकिस्तानला दिलेला आहे। तर भारताची डिफेन्स सिस्टीम S-400 सक्रिय आहे, ऍक्टिव्ह झालेली आहे। जम्मूच्या अनेक भागात स्फोटांचे 5 ते 6 आवाज ऐकू आलेत आतापर्यंत। जम्मूतील नागरिकांना घरातच राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। कुपवाडा येथे गोळीबाराची घटना घडली आहे। सैन्य सतर्क झालंय, तर जम्मूत पाकिस्तानकडून पुन्हा कुरापती सुरू आहेत। या सर्व विषयावर अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी अजिंक्य भातमरेकर आपल्यासोबत जोडले गेलेत। अजिंक्य, आपण जर पाहिलं तर पाकिस्तानच्या वतीने भारतातील प्रमुखता उत्तर आणि पश्चिम हे जे सैन्य ठिकाण आहेत त्या ठिकाणांना टार्गेट केलं गेलंय। हल्ले करण्याचा प्रयत्न पाकिस्तान करते, काय सविस्तर माहिती आहे? मेघना, भारतातल्या 15 शहरांवर पाकिस्ताननं हल्ल्याचा प्रयत्न केल्याचं आपण पाहिलेलं होतं। त्या व्यतिरिक्त सातत्यानं पाकिस्तानकडनं हे हल्ले अजूनही सुरू आहेत। काही ठिकाणी हल्ले ड्रोनच्या माध्यमातून केले जात आहेत, काही ठिकाणी मिसाईल्स डागली जात आहेत। जम्मूच्या खास करून भागामध्ये स्फोटांचे आवाज येत आहेत सातत्यानं। तिथले जे नागरिक आहेत त्यांना घाबरून न जाण्याचं आवाहन तर सातत्यानं केलं जातच आहे। पण जो प्रयत्न होतोय पाक सैन्याचा हल्ल्याचा, त्या हल्ल्याची जी एकंदरीतच मोडस ऑपरेंडी जर आपण पाहिली तर कुठेतरी हमासच्या सारखी असल्याचं बोललं जातंय। त्याबद्दलची चर्चा देखील सातत्यानं सुरू आहे। पूंछ भाग असेल, राजौरी भाग असेल, कुपवाडा भाग असेल, या भागात सुद्धा सातत्यानं हल्ला करण्याचा प्रयत्न होतोय। त्या व्यतिरिक्त जर आपण पाहिलं तर सीज फायर व्हायोलेशन सातत्यानं केलं जात आहे। पठाणकोट आणि राजौरी या भागांमध्ये ब्लॅकआउट आहे। पठाणकोट एअरबेसवर सुद्धा हल्ला करण्याचा प्रयत्न झालेला होता, पण हा सगळा प्रयत्न हाणून पाडण्यात आलेला आहे। 2 जेट विमानं पाकिस्तानची पाडलेली आहेत, ज्याबद्दल पाकिस्तानकडनं सुद्धा दुजोरा देण्यात आलेला आहे। आणखी एक विमान पाडल्याचा देखील दावा होतोय, पण त्याबद्दलची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही। त्यामुळे ती जर माहिती समोर आली तर एकूण 3 फायटर जेट्स, 3 लढाऊ विमानं पाकिस्तानची भारतानं पाडल्याचं स्पष्ट होऊ शकेल। एक F-16 विमान राजस्थानमध्ये पाडलं गेलेलं आहे। भारताची जी सुदर्शन चक्र ही जी S-400 डिफेन्स सिस्टीम आहे, या डिफेन्स सिस्टीमनं जबरदस्त कामगिरी केलेली आहे आणि आतापर्यंत 2 फायटर जेट पाडली गेली आहेत पाकिस्तानची, याबद्दलची माहिती समोर आलेली होती आणि 3रं फायटर जेट देखील पाडलं गेलंय असा दावा होतोय। त्याबद्दलची अधिकृत घोषणा अजून झालेली नाही, मात्र सध्या अलर्ट मोडवर आहेत सगळे आणि हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि सोबतच ज्या सगळ्या सुरक्षा यंत्रणा आहेत त्या पूर्णपणे कार्यान्वित करण्यात आलेल्या आहेत। वायुदल अलर्ट मोडवर आहे, सैन्याला सुद्धा सतर्कतेचे आदेश दिले गेलेले होतेच। त्यामुळे आतापर्यंत 3 फायटर जेट, काल पाकचे 2 JF-17 आणि F-16 विमानं जी पाडली गेल्याचा दावा झालेला होता, त्या दृष्टीनं आज S-400 डिफेन्स सिस्टीम जी आहे आपली सुदर्शन चक्र, त्या डिफेन्स सिस्टीमनं जबरदस्त अशी कामगिरी केलेली आहे आणि 8 मिसाईल, 3 फायटर प्लेन्स आणि अजून कित्येक ड्रोन्स, ज्याचा अजूनपर्यंत निश्चित आकडा समोर आलेला नाही, पण किमान 15 ते 20 ड्रोन्स आतापर्यंत जी हल्ला करण्यासाठी पाकिस्ताननं पाठवलेली होती ती पाडली गेलेली आहे। त्यामुळं हा पूर्ण हल्ल्याचा जो प्रकार पाकिस्ताननं सुरू केलेला आहे त्याला कुठेतरी सडेतोड प्रत्युत्तर भारताच्या पाकिस्तानचा हल्ल्याचा डाव जो आहे तो पुन्हा एकदा उधळण्यात आलाय। खूप खूप धन्यवाद अजिंक्य, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। या सर्व विषयावर अधिक चर्चा करूयात। आपल्यासोबत निवृत्त कर्नल सुरेश पाटील सर जोडले गेलेले आहेत। सुरेश सर,